आज आपण बघणार आहोत फक्त काकडीची कोशिंबीर। त्यासाठी वाटीभर दही नाही पाहिजे आपल्याला, फक्त 2 ते 3 चमचच आपल्याला दही टाकायचं आहे यामध्ये। मी आता काकडी आहे ना खिसून घेत आहे। छानपैकी ही जी काकडी मी खिसून घेणार आहे। आता काकडी खिसून घेतलेली आहे। यामध्ये मी 2 चमचे साखर टाकत आहे। आणि आता यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकत आहे। यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे। 2 ते 3 चमचे दही पुरेसे आहे आपल्याला या काकडीच्या कोशिंबीरसाठी। कढईमध्ये तेल घेतलं। आता यामध्ये मी राई टाकत आहे। राई टाकल्याच्या नंतर मी आता थोडेसे जिरे टाकत आहे। टाकल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं हिंग टाकत आहे। यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे। थोडासा कढीपत्ता टाकला आहे। तर हे सर्व मिश्रण काकडीमध्ये टाकून द्यायचं। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। खूपच सुंदर अशी फक्त काकडीची कोशिंबीर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। खूप छान लागते। फक्त काकडीची कोशिंबीर एकदम सोप्या पद्धतीची आणि लवकर झटपट होणारी। काकडीला पाणी सुटलं ना, मी सांगितलं ना तुम्हाला की काकडीला पाणी सुटते। कोशिंबीरला ना 10 ते 15 मिनिटं चांगलं भिजू द्यायचं, कारण की ती छान मस्त चविष्ट लागते। मग अजून पाणी जसं सुटेल ना तशी ती कोशिंबीर पण खूप छान लागते। एक 10 ते 15 मिनिटं फक्त त्याला भिजू देणे। बघा काकडी किती छान आहे ना। खरंच तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीची काकडीची कोशिंबीर। आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।